मंडळी, स्वागत आहे तुमचं रंगभूमी.comच्या पॉडकास्टमध्ये. या पॉडकास्टमध्ये आपण नेहमी कथा आणि लेख यांचं वाचन करत असतो. पण आज आपण भेटणार आहोत एका रंगकर्मीला ज्यांचं नाव आहे अभिजित झुंजारराव. यांनी आयुष्यातली 25 वर्ष रंगभूमीला दिलेली आहेत. नाटक, एकांकिका गाजवल्यानंतर आता त्यांनी सिनेमापर्यंत मुसंडी मारलेली आहे. आणि सिनेमाही कुठला तर माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर बेतलेला ठाकरे हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवरही बघू शकता. तर चला बोलूया डिरेक्ट त्यांचा अनुभव कसा होता, एकंदर नाटक, एकांकिका ते सिनेमा हा प्रवास त्यांचा कसा होता हे त्यांनाच विचारूया. भेटूया अभिजित झुंजारराव यांना. नमस्कार अभिजित सर, स्वागत आहे तुमचं रंगभूमी.comच्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू सो मच. सर, खरं तर तुम्ही आमच्या रंगभूमी.com लॉन्च झाली त्या दिवसापासून आमच्यासोबत आहात असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे तुमचे आशीर्वाद लाभलेत आम्हाला, मी खरं तर असं म्हणेन. कारण जशी आता घोडदौड सुरू आहे रंगभूमी.comची, तर मला असं खरंच वाटतं की तुमचे आशीर्वाद लाभलेले आहेत. तर खूप खूप थँक्यू. आणि आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आज आमच्या पॉडकास्टमध्ये इथे उपस्थित राहिला आहात, त्याबद्दल मी परत एकदा तुमचे आभार मानते. थँक्यू सो मच. आणि तुमच्या एकूणच सगळ्या कामाकरता खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन. कारण या कठीण काळामध्ये असं काहीतरी ऍक्टिव्हिटी करत राहणं आणि लोकांपर्यंत नाटकाच्या ऍटलिस्ट आठवणीच्या माध्यमातून म्हणा किंवा त्याच्याबद्दल सातत्यानं चर्चा करून म्हणा, नाटक आपण सगळेजण जिवंत ठेवू पाहतोय, ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे. खरंच म्हणजे प्रत्येक रंगकर्मी त्या मार्गाने प्रयत्न करतोय, ही गोष्ट खरीच म्हणजे जमेची बाजू आहे ही. कारण आता सध्या पडदा पूर्णपणे रंगभूमीचा पडलेला आहे. सध्या ब्रेक घेतलाय रंगभूमीने. तर तेव्हा रसिक प्रेक्षकांना रंगभूमीशी जोडून ठेवण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न होता. आता मला पहिली तुमची ओळख म्हणजे अभिजित झुंजारराव हे नाव माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मला कळलं ते प्रयोग मालाडच्या एका स्पर्धेतून. त्यामुळे मी तिथून सुरुवात करेन. तर तिथे तुम्ही 2 एकांकिका म्हणजे अभिनय कल्याण संस्था, ऑफकोर्स मी त्या संस्थेबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये विचारणारच आहे पुढे, पण ह्या संस्थेतून तुम्ही 2 एकांकिका केलेल्या तिकडे. युरेका एक होती आणि अशांती पर्व, आणि दोन्हीही प्राइज तुम्ही जिंकलेलं. तर म्हणजे काय मंत्र आहे, म्हणजे अभिनय कल्याण संस्था आली सगळे आता बाजूला व्हा, आम्ही प्राइज घेऊन जाणार, असं आहे का? नाही, खरंच तसं काही नाहीये. फार प्रामाणिकपणे काम केलं आणि मन लावून काम केलं तर गोष्टी साध्य होतात असं मला वाटतं. आणि आजही मला असं वाटतंय की प्राइज मिळणं न मिळणं यापेक्षा किती लोकांपर्यंत ती कलाकृती पोहोचली आणि त्या किती लोकांनी पाहिली, त्याला कशा पद्धतीने ॲप्रिसिएशन मिळालं हे फार महत्त्वाचं आहे. प्राइज वगैरे आपल्याला मिळतच राहतं कुठे ना कुठे, आपण सतत काम करणारी माणसं असतो आणि त्याचं एक टोकन ऑफ ॲप्रिसिएशन म्हणूया म्हणून ते प्राइज मिळत असतं. पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये मला एक गोष्ट अगदी प्रकर्षानं सांगावीशी वाटेल की उत्तम कलाकार, उत्तम टीम जर आपल्या हाताशी असेल तर खरंच खूप छान गोष्टी साध्य होतात आणि ते प्रोजेक्ट सुद्धा खूप चांगलं होतं असं मला वाटतं. हो, म्हणजे मी सोनाली मगरची सुद्धा आता फॅन झाली आहे. दोन्ही एकांकिका मी बघितलेल्या. अशांती पर्वला महाभारताचा थोडा बेस होता आणि युरेका टोटली डिफरंट स्टोरी होती. एक थ्रिलर स्टोरी होती, सस्पेन्स होता त्यामध्ये. आणि तिने त्या दोन्ही टोकाच्या भूमिका इतक्या चांगल्या वठवल्या, म्हणजे असं म्हणावं लागेल की तुम्ही त्या करून घेतल्या. रादर डिरेक्टर इज द कॅप्टन ऑफ द शिप म्हणजे आफ्टर ऑल. तर त्या तुम्ही करताना म्हणजे कास्टिंग तुमचं इतकं ॲप्ट असतं. माझ्या ऑब्झर्वेशननुसार तरी तुमचं कास्टिंग इतकं ॲप्ट असतं. तुम्ही कास्टिंग करताना काय विचार करता नेमकं? खरं तर कास्टिंग करत असताना कसं असतं की आता आपण छोट्या संस्थांमधनं कामं करणारी माणसं असतो. आपल्याकडे फारसे ऑप्शन्स तसं बघायला गेलं तर नसतात. काही मोजक्या लोकांमधूनच आपल्याला निवड करावी लागत असते. पण असं जरी असलं तरी आपल्याला माहीत असतं की आपल्या हाताशी असलेला जो कलाकार आहे किंवा जी अभिनेत्री आहे किंवा अभिनेता आहे त्याचे एकूण पोटेन्शियल्स काय आहेत, तो काय करू शकतो आणि काय नाही करू शकत, हे आपल्याला एक सतत त्या माणसाबरोबर काम केल्यामुळे आपल्याला माहीत असतं. आता आपण असं म्हणू शकतो की ह्या 2 कलाकृती प्रयोग मालाडच्या स्पर्धेमध्ये सादर झाल्या. पण इतरही काही नाटकं आहेत ज्याच्यामध्ये मी पर्सनली माझा असा अप्रोच असतो की जास्तीत जास्त नवीन लोकांना संधी मिळावी. आणि नवीन लोकांबरोबर काम करत असताना सोपी गोष्ट अशी होते की दिग्दर्शकाला हवं त्या पद्धतीनं ते नवीन लोक मोल्ड होत असतात काम करण्याच्या बाबतीत. अर्थात जुनी मंडळी किंवा खूप काम केलेले अनुभवी कलाकार जर असतील तर
प्रत्येकाचा स्वभाव आहे, प्रत्येकाचा व्यक्तिविशेष आहे, त्या त्या पद्धतीनं ते काम करत असतात. पण माझा अनुभव मला असं सांगतो की नवीन लोकांबरोबर काम करत असताना ते आपल्या पद्धतीत मोल्ड होतात. त्यामुळे खूप गोष्टी सोप्या होतात आपल्याला एक दिग्दर्शक म्हणून. आणि कास्टिंग म्हणजे तुमची अर्धी लढाई आहे. कारण जेव्हा पडदा उघडणार आहे, तर प्रथम दर्शनी तर नेपथ्य दिसणार आहे तुमचं आणि त्याच्यानंतर तुमचा कलाकार. तर कलाकार ज्या वेळेला दिसणार आहे, तर त्याच्या दिसण्यातनं आणि त्याच्या अपीअरन्स मधनं आपल्याला अर्धी लढाई जिंकायची असते. हेच कास्टिंगचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे कास्टिंग करायला तसं बघायला गेलं तर मला फार वेळ लागतो. माझं कास्टिंग पटकन होत नाही. आम्हाला जरा एक 15-20 दिवस जातात कास्टिंग करायला. हां, पण एकदा कास्टिंग केलं आणि आपल्याला नंतर लक्षात येतं, की नाही आपलं कास्टिंग जरा चुकलंय बरं का किंवा काहीतरी गडबडलंय. आपण त्याचा पुनर्विचार करायला पाहिजे, असं ज्यावेळेला वाटतं, त्यावेळेला मात्र वेळ निघून गेलेली असते. मग दिग्दर्शक म्हणून माझीच जबाबदारी असते, की त्या नटाकडनं किंवा त्या नटीकडनं कसं काम आपल्याला काढून घ्यायचंय. मग ते तुमचं स्किल आहे दिग्दर्शक म्हणून. मग त्याच्याकरता काही गोष्टी झाकाव्या लागतात, काही गोष्टी नव्यानं उभ्या कराव्या लागतात. असे बरेच येस, येस. हो, हो, दिग्दर्शकाचे हो. हातखंडे असतात आणि त्या पद्धतीनं तो काम करत असतो. पण कास्टिंग हा फारच महत्वाचा मुद्दा आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये. बरोबर आहे. आता मेन अभिनय कल्याण संस्था म्हणजे तुमच्या करिअरचा नाही, मला वाटतं तुमच्या आयुष्याचाच तो अविभाज्य घटक आहे. आणि हो, तुम्ही म्हणजे अतोनात प्रयत्न करून तुमचे कलाकारही आहेत तेही खूप मेहनत घेऊन ही संस्था म्हणजे तुम्ही कार्यरत चालू ठेवलेली आहे. हो. क्वारंटाईनमध्ये आता कोरोना लॉकडाऊनमध्ये तुम्ही इतके उपक्रम केले, त्याबद्दल खरं तर हॅट्स ऑफ टू यू, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि इतके सक्सेसफुल उपक्रम राबवताय तुम्ही. येस, तर येस. आता या संस्थेबद्दल मला विचारावंच लागेल, तुम्ही किती वर्ष या संस्थेबरोबर जोडलेले आहात हो. आणि सुरुवातीला जी संस्था सुरू केली तिथून आतापर्यंत किती बदल वाटतो कामकाजाच्या पद्धतीमध्ये, किंवा जे आता व्याप्ती वाढली आहे ऑफकोर्स संस्थेची एवढ्या बरोबर, वर्षांमध्ये, तर आता बरोबर. किती बदल वाटतो? अ, झालं काय होतं, की ज्यावेळेला मी नाटक करायला सुरुवात केली होती, त्यावेळेला हं, अ, माझ्याकडे फार ऑप्शन्स नव्हते. कारण उठून मला मुंबईत कोणाकडे तरी जाऊन काम करायचं आणि कल्याणसारख्या ठिकाणाहून पुन्हा एवढा ऑल द वे तास 2 तासाचा प्रवास करून जा, मग रिहर्सल्स करा आणि हे सगळं आणि मग परत या. तर माझा असा प्रयत्न होता, की कल्याणातच अशी ॲक्टिव्हिटी आपण का सुरू करू नये? असा एक हं, हं. विचारामध्ये मी होतो. पण त्याच्याकरता लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर आणि सगळ्याच गोष्टी, कारण एक संस्था चालवणं म्हणजे एक कुटुंब चालवण्यासारखं असतं. त्याच्यात असंख्य बरोबर आहे. गोष्टी आहेत वेगवेगळ्या, की त्या प्रत्येक गोष्टी आपल्याला मॅनेज कराव्या लागत असतात. प्रत्येकाचं इप्स एंड बट्स असतात. प्रत्येकाचे स्वभाव असतात. पण असं करत संस्था हळू उभी राहत गेली आणि मला असं पर्सनली वाटतं, की 2007च्या नंतर जरा जास्त गिअर अप झाली संस्था. ओके. 2000 साली स्थापन झाली होती आणि हं, आज हं. 20 वर्ष व्हायला आली आहेत संस्थेला काम करत असताना. आणि हो. ज्यावेळी इनिशियली सुरू केली त्यावेळेला 4 ते 5च लोक होतो आम्ही. त्या 4 ते हं, 5 हं, हं. मंडळींनी मिळून आम्ही ती सुरू केली होती. आणि आज दुर्दैवानं त्याच्यातले ते जे काही 4-5 लोक होते, अर्थात त्याच्यात मुली होत्या, त्यांची लग्न झाली, त्यांचा प्रपंच, प्रापंचिक जबाबदाऱ्या, मग हळू हां, नाटकं हां. दुरावणं वगैरे अशाही गोष्टी झाल्या. मग मी आणि माझा मित्र हरीश भिसे आम्ही दोघांनी पुढं कंटिन्यू केलं हे सगळं काम. आणि हे सगळं करत असताना कसं होतं, की नवीन येणारे असंख्य कलाकार असतात आणि प्रत्येकाला स्टेजवर जायचं असतं. प्रत्येकाला स्टेज हवं असतं. बॅकस्टेज येस. किंवा इतर ज्या काही संघटनात्मक जबाबदाऱ्या आहेत किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जबाबदाऱ्या आहेत, त्या घ्यायला फारशी कुणाची इच्छा नसते. पण हं, हं, ती हं. मात्र आम्ही प्रयत्नपूर्वक करत आलेलो आहोत, की माझ्याकडे आजही काम करत असताना किंवा नाटक करत असताना बॅकस्टेज ही संकल्पनाच नाही. तो ॲक्टर जो काम करतोय तोच बॅकस्टेज करणार आहे. त्याची प्रॉपर्टी तोच लावणार, त्याचे कॉस्ट्यूम्स तोच लावणार आणि असं केलं तरच मला असं वाटतं, की एवढा दीर्घकाळ प्रवास एखादी संस्था करू शकेल. कारण आपणच मग ते अवडंबर माजवायला घेतो आणि खूप गोष्टी मग नंतर हवी होत राहतात. आता तुम्ही सुद्धा एका संस्थेशी निगडीत आहात. तुम्हाला पण ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत, की कशा पद्धतीनं संस्था चालते आणि काय सगळं असतं ते. पण
हो खरं आहे. म्हणजे सॉरी इंटरप्ट करते तुम्हाला, पण मला आता तुम्ही जे बोलताय ते आम्ही सेम इथे करतो प्रयोग मालाड संस्थेमध्ये. बरोबर. बॅकस्टेजचं काम वगैरे सगळं आम्हीच कलाकार सांभाळतो खरंय जेव्हाही खरंय स्पर्धेला वगैरे उतरतो, आणि तशीच एक संस्था उभी सुरू राहू राहू शकते. शकते. नाहीतर खरंय खरंय नाहीतर नाही होणार, कारण नाही होणार. प्रत्येकाला स्टेजवर झळकायचं असतं आणि बॅकस्टेजचं कामही तितकंच इम्पॉर्टंट आहे. आणि हो हो प्रत्येक मला वाटतं डिपार्टमेंट, नेपथ्य, म्युझिक, लाईट्स, हे सगळं सगळ्यांना कळावं ह्या पण एका हेतूने खरंय मला वाटतं सगळ्यांना सगळी कामं दिली पाहिजेत असं. दिली पाहिजे. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली तोच हेतू आमचाही असतो. आणि मग असं करत फक्त एक झालं होतं की दरवर्षी सातत्यानं एक नाटक आम्ही करत गेलो, एक एकांकिका करत गेलो, आणि त्या नाटकाचं नुसतं नाटक करून थांबलो नाही, तर त्या नाटकाचे प्रयोग व्हावेत ह्या दृष्टीनं आम्ही फार हम्म. प्रयत्न केले. आणि आज सुदैवानं असं झालं की महाराष्ट्रात तर संस्थेचे प्रयोग होतात, संस्थेला एक ओळख मिळालेली आहे, अभिनय कल्याण या नावाला एक ओळख मिळाली. आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आता हे प्रयोग जायला लागलेले आहेत. गेली 4 ते 5 वर्ष आम्ही सतत भारतभर दौरे करत असतो वेगवेगळ्या आमच्या नाटकांचे. तर ती मला फार जमेची बाजू वाटते की फक्त महाराष्ट्रात नाही, तर ते जे आदान प्रदान व्हायला पाहिजे, हम्म. दोन दोन वेगवेगळ्या धर्तीवरती खेळल्या जाणाऱ्या नाटकांचं, दोन वेगवेगळ्या प्रांतातल्या वेगळ्या नाटकांचं आदान प्रदान जे झालं पाहिजे, ते अशा पद्धतीनं होत राहतं. म्हणजे आपण तिथे गेल्यानंतर आपल्यालाही कळतं की त्यांचं नाटक कसं आहे, ते कुठे आहे आणि येस. आपण कुठे आहोत. ते कम्पॅरिझन करणं जरा मला खूप सोपं जातं. त्यामुळे मला संस्थेच्या कामांमध्ये रमायला जरा आवडतं. आणि नाटक हाच ध्यास घेतलेला असल्यामुळे हम्म. थोडंसं झुकतं माप हे नेहमीच संस्थेकडे राहिलेलं आहे. कारण मला एक माहित होतं की आपण एक छान ग्रुप तयार झाला तर मग सगळ्यांचीच ओळख निर्माण होते त्या याच्याने. एकट्या दुकट्याने करायचं काम नाहीये, हे टीमवर्क आहे नाहीये. थिएटर. त्यामुळे मी टीम बांधत गेलो आणि माझा टीमवर्क वरती फारच विश्वास असल्यामुळे बऱ्याचदा असंही होतं की मी नसतोच प्रयोगाला, मुलंच जातात, प्रयोग करतात, ते करून येतात, सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज होतात. असंही बऱ्याचदा झालंय. त्याच्याकरता एक उत्तम टीम हाताशी असणं फार गरजेचं आहे, आणि ते अभिनय कल्याणच्या माध्यमातून खूपच चांगल्या पद्धतीनं मला साध्य झालंय असं वाटतं. वा, खरंच टीमवर्क हे खूप इम्पॉर्टंट आहे थिएटरमध्ये. हा एक चांगला मुद्दा तुम्ही मांडला इकडे. आणि दुसरं, तुम्ही देशभर जे नाटक फिरले म्हणतायत त्याच्यावरून आता बहुचर्चित तुमचं नाटक घटोत्कच, याबद्दल आपल्याला बोलावंच लागेल. हम्म. मला घटोत्कच या नाटकाबद्दल सांगा. मला काही अजून योग आलेला नाही आहे बघायचा, तर कधी आम्हाला बघायला मिळेल हेही सांगा, आणि त्या नाटकाबद्दलही थोडं सांगा. आता लॉकडाऊन उघडल्याशिवाय तर काही पर्याय नाही, त्यामुळे आता ते कधी येस. बघायला मिळेल हे खरं तर लवकरात लवकर सगळ्या गोष्टी सुरू व्हाव्यात अशीच आमची सुद्धा इच्छा आहे. खरंच. घटोत्कच हे नाटक, आणि आज 2 जून आहे. गेल्या वर्षी 2 जूनला घटोत्कचचा पहिला प्रयोग झाला होता नाशिकला, आणि वा. आज आपण आणायचा बोलतोय घटोत्कचच्या संदर्भात. अरे चांगली वा, आठवण आहे. हो. छान. अभिनंदन सर, 1 येस वर्ष येस येस. पूर्ण झाल्याबद्दल. थँक्यू थँक्यू. तर घटोत्कच हे महाभारतावर आधारित नाटक आहे. आणि महाभारतावर आधारित जरी असलं तरी महाभारतातला जो एक अनसंग हिरो जो आहे, किंवा उपेक्षित राहिलेला एक घटक आहे, तो म्हणजे घटोत्कच. घटोत्कचाकडे फारसं गांभीर्यानं बघितलं गेलं नाही. आणि त्याचा जेवढा वापर महाभारतामध्ये करायचा होता तेवढा वापर करून घेतला गेला, आणि मग नंतर त्याला थोडंसं किनारा केलं गेलं. अशा पद्धतीच्या आशयाचं नाटक नाटककार आशुतोष दिवाण यांनी लिहिलं होतं. थोडं महाभारताकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघणारा तो पूर्ण नाट्यप्रयोग आहे. त्यामुळे करताना खूपच मजा आली. आणि ते म्युझिकल नव्हतं ज्यावेळेला पहिला ड्राफ्ट त्या नाटकाचा लिहिला गेला, आणि मला म्युझिकल आणि थोडंसं फिजिकल थिएटरचा प्रभाव असणारं एखादं नाटक करून बघायचं होतं. आणि घटोत्कच हे त्या बाबतीत ॲप्ट उदाहरण होतं. आणि मला वाचल्या क्षणीच ते नाटक आवडलं होतं की त्या नाटकामध्ये करण्यासारख्या खूप गोष्टी होत्या, आणि त्यामुळे मी ते केलं. आणि महाभारताचं जरी असलं तरी आजच्या काळाशी ते इतकं सुसंगत आहे, किंवा आपल्या अवतीभोवती ज्या पद्धतीचं काही सगळी राजकीय आणि सामाजिक परिस्थिती आत्ता उद्भवलेली आहे या 1-2 वर्षांमध्ये, त्या सगळ्याचा तो धांडोळा होता घटोत्कच हे नाटक. आणि अर्थातच आपण सगळे जाणतो की कुठलीही कलाकृती हे आपल्या भोवताली काय चाललंय त्याचं रिफ्लेक्शनच असतं. त्यामुळे थोडंसं सामाजिक आणि राजकीय विधान करणारं ते नाटक होतं, त्यामुळे मला करावंसं वाटलं. आणि फॉर्म वाईज म्हणाल तर फिजिकल फॉर्म त्याच्यामध्ये वापरला, सांगीतिक गोष्टींना फार प्राधान्य दिलं. त्याच्यात गाणी होती, त्याच्यात म्युझिक होतं, त्याच्यामध्ये डान्स होता. अशा बऱ्याच घटकांचा वापर करून आम्ही ते नाटक सादर केलं होतं, आणि 30 ते 35 कलाकार होते.
बापरे! हो ओके. 30 ते 35 कलाकारांचा मॉब स्टेजवर हो हो एवढा हो. हँडल करायचा आणि तोही देशभर सगळीकडे हे देशभर शोज फिरलो. हो होणार. हो हो हो. वा, हे खरंच कमालीचं काम आहे, मानलं पाहिजे तुम्हाला. आणि तुम्ही आता जसं म्हणालात, की म्युझिक आम्ही ॲड केलं, हम्म, ड्राफ्टमध्ये हम्म. नव्हतं किंवा काही अजून डान्स ॲड केले आम्ही. हो हो तर तसंच युरेका युरेका मी बघितलेलं तिथे तुम्ही व्हीलचेअर वापरलेली. हो तर हो तो जो व्हीलचेअरचा वापर होता, तो ज्यांनी बघितलाय त्यांनाच तो हो. माहिती तो किती कमालीचा आणि किती टायमिंग त्याचं इतकं करेक्ट होतं. खरंय तर खरंय. हे कसं सुचलं, की व्हीलचेअर आपण एक यूज करू शकतो आणि ॲक्टर्सना मोबिलिटी देऊ शकतो, की पूर्ण स्टेज त्यांनी कव्हर केलेला व्हीलचेअर वापरून. हो तर हो. हे करताना काय गमतीशीर काही किस्से झाले? भरपूर किस्से झाले. कारण काय झालं होतं, ज्यावेळेला लॉट्स पडले, म्हणजे हां, आम्हाला हां. प्रयोग महाराजकडून कळलं, की बाबा आपल्या वाट्याला युरेका युरेका नावाची एकांकिका आली. हो. दुर्दैवानं मी त्यावेळेला मुंबईत नव्हतो. मी मुंबईच्या बाहेर होतो आणि लॉट्स पडल्यानंतर पण बरेच दिवस हातात होते. म्हणजे जवळ-जवळ एक 15-20 दिवसांचा काळ हातात होता. आणि मी कोल्हापुरात माझ्या काही कामानिमित्त गेलो होतो. तर त्यांनी स्क्रिप्ट तसं बघायला गेलं तर युरेकाचं स्क्रिप्ट लहान आहे. 6 ते 7 हं, हं, हं. ते संपतं. त्यांनी मला फोटो काढून लगेच पाठवले. मी वाचलं स्क्रिप्ट. वाचल्यानंतर मला काही टोटलच लागली नाही आधी, की हे नेमकं काय आहे? काय चाललंय हा सगळा प्रकार? नंतर असं झालं, की पुन्हा, 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 पुन्हा वाचत गेलो, वाचत गेलो, वाचत गेलो आणि एक सारखं वाचल्यानंतर अर्थात आपण कोणतंही स्क्रिप्ट सतत वाचल्यानंतरच आपल्याला त्याचं एकूणच व्हिज्युअल व्हायला लागतात सगळ्या गोष्टी. तसंच झालं युरेकाच्या बाबतीत. आणि व्हीलचेअर हा जो एक यू-एस-पी आहे, तो अर्थात लेखक प्रदीप राणे सरांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे, की व्हीलचेअर हे त्या नाटकातलं किंवा त्या एकांकिकेतलं फार महत्वाचं पात्र आहे. तेव्हाच हं, मला हं, हं. कुठेतरी वाटलं होतं, की ही व्हीलचेअर आपण फार वेगळ्या पद्धतीनं वापरूया. आणि एक चांगली जमेची बाजू अशी होती, की राणे सरांनी ज्यावेळेला ज्या काळात ती एकांकिका केली, त्या काळात हो. अर्थातच आपण लहान होतो. त्यामुळे तो बघण्याचा काही संबंधच नव्हता. त्याच्यामुळे पूर्वग्रह असा कुठला ठेवून काही करतोय आपण, असं काही नव्हतंच. माझ्याकरता पूर्ण फ्रेश स्क्रिप्ट होतं आणि ते पूर्ण फ्रेश स्क्रिप्ट असल्यामुळे मी त्या पद्धतीनंच त्याला ट्रीटमेंट दिली. फक्त जसं म्युझिक तुम्ही आता पाहिलेलीच आहे युरेका म्हणून तुमच्या एक लक्षात आलं असेल. हो. तुम्ही बॅकग्राऊंड स्कोरचा पण खूप त्याच्यात वापर केला होता. मग त्याच्यात होय, होय. बऱ्याचशा गोष्टी ॲड ऑन झाल्या होत्या. मग पाऊस आहे, मग कुत्रा भुंकणं आहे, त्या पडणाऱ्या पाण्याची टप-टप येण्याचा हो, आवाज हो, आहे. हो, हो, हो. छोट्या गोष्टी वापरून कारण ते थोडंसं रहस्य पण आहे त्याच्यामध्ये, थोडं थ्रिलर पण आहे, मर्डर मिस्ट्री पण आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी वापरून त्या आणखीन जरा खुलवण्याचा प्रयत्न केला होता. आता त्याच्यामध्ये झालं असं, की ही 2 पात्र, एक मुलगा, एक मुलगी आणि ती व्हीलचेअर. पण त्या हो. दोघांपेक्षा व्हीलचेअरचं टेन्शन मात्र मला खूप होतं. एकतर मुळात पहिली गोष्ट व्हीलचेअर मिळत नव्हती कुठेच आणि ज्या काही 1-2 व्हीलचेअर्स आम्हाला मिळाल्या होत्या, तर काहीचं चाकच निघतंय, काहींच्या एलन कीज हलतायत, काहींचं ते नट बोल्टच खराब झालेत, असं सगळं ते होतं. आणि ते एकतर दुरुस्त कोणी करून देईना. कुठलाही सायकलवाला वगैरे ते घेत नव्हता त्या व्हीलचेअर दुरुस्त करायला. मग असं करत, करत, करत एक व्हीलचेअर आम्हाला मिळाली आणि ती सुदैवानं खूपच चांगली व्हीलचेअर आम्हाला मिळाली आणि तालमी करत गेलो. आता त्याच्यात झालं असं, की आम्ही जिथे तालमी करतो, ते खाली कोबा होता. म्हणजे ओके. सिमेंट, काँक्रीटचा कोबा होता. तर त्याच्यामुळे ऑलरेडी त्या कोब्यावरती एक ग्रिप होती. हां, हां. आणि माझ्या ते एका तालमीमध्ये असं रन थ्रू करत होतो आणि एका रन थ्रूच्या माझ्या ते लक्षात आलं, की आत्ता इथे हा कोबा आहे त्याच्यामुळे ती थांबतीये व्यवस्थित करेक्ट हं. टायमिंगला. पण आता आपण जिथे सादर करणार आहोत तिथे एकतर लादी असणार प्राथमिक फेरीला आणि प्राथमिक फेरीमधून अंतिम फेरीला गेली तर खाली आपल्याला लाकडाचं स्टेज असणार. हो. मग आम्ही काय केलं, अशा फळ्या वगैरे टाकल्या आणि तेवढ्या आकाराच्या फळ्यांचं एक छोटंसं स्टेज बनवलं आणि ती व्हीलचेअर आम्ही फिरवून बघितली, वॉव! की बाबा हे कसं वर्कआउट होतंय. नाहीतर ते नाही झालं तर ऐन प्रयोगात फसलं तर काय करणार ना? कारण हं. तिथे आपण काहीच एक्सक्यूज देऊ शकत नाही. नाही आमची व्हीलचेअर अडकली आणि हे झालं. म्हणून मग त्याचा सेटचं फार अवडंबर करत बसलो नाही. मोकळं स्टेज ठेवलं, जेणेकरून त्या व्हीलचेअरला व्यवस्थित फिरता येईल सगळीकडे. अशा पद्धतीनं त्या जरा सगळ्या गमती-जमती झाल्या होत्या आणि एका पॉइंटला असंही झालं होतं, की राहुल सोनालीला असं फिरवतो आणि हां. फिरवताना ते पटकन तालमीमध्येच झालं होतं. त्या व्हीलचेअरची अलाइनमेंट हलली आणि ती निखळली व्हीलचेअर. ओह! आणि ते दुर्दैवानं म्हणजे सुदैवानं लवकर आमच्या लक्षात आलं सगळं आणि कुठलाही मोठा अपघात असा काही झाला नाही.
अशा त्याच्या ओके. आठवणी आहेत युरेकाच्या. आठवणी आणि हा प्रयोग नक्कीच तुमचा सक्सेसफुल झाला. हो त्याचं म्हणजे हो पहिलं पारितोषिक मिळालंच तुम्हाला. सगळं बरोबर. कष्टाचं चीज झालं म्हणायला हरकत नाही. हो. त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा त्या थँक्यू. प्राईजसाठी. आणि आता मी विषयावर येईन की आज तुम्ही यूट्यूब चॅनलवर रसिक प्रेक्षकांसाठी एक डॉक्युमेंटरी आणणार हो आहात, हो हो कोरोना दस्तावेज 2020 हो मराठी रंगभूमीच्या नोंदी. हो. तर याबद्दल थोडं सांगा की रसिक प्रेक्षक आज काय बघू शकणार आहेत यूट्यूब चॅनलवर. आत्ता जर आपण एक साधारण ढोबळ अंदाज जरी बांधला तरी एक लक्षात येईल की सगळी क्षेत्र हळूहळू सुरू होतील. हं. मग तुमचं सर्व्हिस सेक्टर असेल, पब्लिक सेक्टर असेल, गव्हर्नमेंट सेक्टर्स असतील, सगळं सगळं हळूहळू सुरू होईल. पण सगळ्यात शेवटी जे सुरू होणारं कुठलं क्षेत्र असेल तर ते असेल मराठी नाटक. एक वेळ शूटिंग येस. सुद्धा सुरू होतील, सिरियल्स सुरू होतील, सिनेमांच्या शूटिंग सुरू होतील. पण नाटक हे थेट प्रेक्षकांशी किंवा थेट एका मोठ्या समुदायाशी संबंधित गोष्ट असल्यामुळं ती सगळ्यात शेवटी सुरू होईल आणि त्याला किती वेळ जाईल हे आज आपण कोणीच सांगू शकत नाही आहोत. तर आम्ही काय केलं की आज महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला आम्ही अभिनय कल्याणच्या माध्यमातून नाटक घेऊन फिरत होतो तर त्यावेळेला असंख्य रंगकर्मी मित्र जोडले गेले ह्या सगळ्या प्रवासामध्ये. तर त्याच्यातले असे काही प्रातिनिधिक रंगकर्मी आहेत. मग कोणी दशावतारामधून असेल, कोणी तमाशामधून असेल, लोककलेमधून असेल, कोणी प्रायोगिक नाटक करणारा असेल, कोणी व्यावसायिक नाटक करणारा असेल, कोणी बालरंगभूमी करणारा असेल. अशा सगळ्या मित्रांची एक मोट बांधली आणि त्यांच्याकडून आत्ताचा जो करोना पूर्व आणि करोना नंतर अशा पद्धतीची एक ढोबळ विभागणी ही एकूणच जगताना पण होणार आहे आणि अर्थातच ती एकूणच मराठी रंगभूमीच्या संदर्भात पण होणार आहे. तर ह्या सगळ्यांची ती एक पूर्ण सिरीज म्हणून आपल्याला आज संध्याकाळी 7 वाजता अभिनय कल्याणच्या युट्यूब चॅनलवरती आपल्याला ती बघायला मिळेल. हे पूर्ण विचारमंथन आहे की कशा पद्धतीनं आता आपण रंगभूमीकडे बघणार आहोत, काय बदल होणं अपेक्षित आहे आणि कशा पद्धतीनं आपण ह्या सगळ्या सिच्युएशनला टॅकल करणार आहोत किंवा त्या सगळ्या सिच्युएशनकडे आपण कशा पद्धतीनं बघणार आहोत हे सगळं आपल्याला करोना दस्तावेज 2020 मराठी रंगभूमीच्या नोंदीमधून बघायला मिळेल. खूप चांगली चांगली मतं अनेक मान्यवरांनी मांडलेली आहेत आणि अर्थातच ती आमचा पण प्रयत्न असा राहील की आपल्या माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरेंपर्यंत ही मतं पोहोचावीत असा आमचा पूर्णपणे मानस आहे वा आणि वा सांस्कृतिक वा. कार्य संचालनालयापर्यंत पण ही मतं पोहोचावीत. कारण अशा पद्धतीनं प्रयोग ह्या येत्या काळात कोणीच केला नव्हता. कुठल्याही न्यूज चॅनलनी पण तसं बघायला गेलं तर नाही इतकं नाही. प्रकर्षानं कोणी उचलून धरलं नाही अजून तरी मराठी रंगभूमीला. कारण सिनेमा आणि सिरियल बद्दल सगळे बोलतायत पण मराठी रंगभूमीबद्दल फारसं काही बोललं गेलेलं नाहीये ह्या काळात. त्यामुळे आमचा हा एक प्रयत्न आहे की कारण आपण सातत्यानं रंगभूमीवर काम करणारी माणसं आहोत, आपण काहीतरी देणं लागतोय या प्रामाणिक हेतूनं आम्ही केलेला हा एक प्रयत्न आहे. तुमच्या माध्यमातून पण मला सांगायला आवडेल आपल्या जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांना की कृपया आज संध्याकाळी 7 वाजता अभिनय कल्याणच्या युट्यूब चॅनलवरती ती डॉक्युमेंटरी आपण बघावी आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत, रंगकर्मींपर्यंत ती पोहोचवावी. खूपच सुंदर संकल्पना आहे ही. तुम्हाला खूप शुभेच्छा अभिजित सर या संकल्पनेसाठी. खरं तर कारण आता रंगकर्मीच रंगभूमीला पुन्हा उभं करू शकतात असं मला वाटतंय. रंगकर्मींनाच एकमेकांना हातात हात देऊन आता पुढे यायचंय आणि रंगभूमीला पुन्हा एकदा पडदा हा उघडायचा रंगभूमीचा आणि सक्सेसफुली सगळं सुरळीत कार्यरत करायचं आहे पुन्हा कामगिरी. तर त्यामुळे मला वाटतं नक्कीच आज संध्याकाळी 7 वाजता अभिनय कल्याणच्या यूट्यूब चॅनलवर ही डॉक्युमेंटरी नक्की बघा. मी रंगभूमी.com कडून आवाहन करते सगळ्या रसिक प्रेक्षकांना. कारण रंगभूमी नेहमीच देते, भरभरून देते, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतूनही आपल्याला देतच असते आणि आपणही तिचं थोडंसं देणं लागतो. त्यामुळे नक्कीच ही डॉक्युमेंटरी बघितली पाहिजे असं मला वाटतं. ऑल द बेस्ट सर तुम्हाला. आणि आता अजून एक तुमचा उपक्रम असा आहे की तुम्ही मध्ये एक पोस्ट शेअर केलेली की ऑनलाईन थिएटर वर्कशॉप हसत खेळत नाटक. तर हे काय आहे, ही संकल्पना काय आहे? आता कसं झालंय की बऱ्याच जे माझे मित्र आहेत किंवा माझे रंगकर्मी मित्र आहेत त्यांचं सगळ्यांचंच असं झालंय की आता सगळेच घरी बसून आहोत आपण आणि ही सगळी माणसं जी आहेत ही सतत नाटक करणारी होती. म्हणजे मला सांगायला पण आवडेल की 21 तारखेला लॉकडाऊन झाला आणि
18 तारखेला आम्ही आमचा शेवटचा प्रयोग, दुर्दैवाने शेवटचा म्हणायला लागतोय कारण त्याच्यानंतर लॉकडाऊन झाला, तो मैसूरला प्रयोग करून आलो होतो आम्ही आणि लॉकडाऊन डिक्लेअर झाला आणि त्याच्यानंतर आमचा हैदराबादला आणि ऑस्ट्रेलियातल्या सिडनीला पण प्रयोग होता एप्रिल आणि मे महिन्यात, पण आता ते सगळंच थांबलं. तर ही आम्ही सगळी मंडळी गेले वर्षभर सतत नाटक करत होतो, सतत काही ना काही ऍक्टिव्हिटीज करत होतो आणि अचानक हा ब्रेक लागला. अचानक ब्रेक लागल्यामुळे एक सॅच्युरेशन आलं. अर्थात सॅच्युरेशन येणं किंवा थांबणं, आता आपण सगळे नाटकवाले लोक आहोत, तर पॉजचं किती महत्व आहे नाटकामध्ये हे आपण जाणतोच. हे थांबणं चांगलंच आहे, पण ते किती आणि कितपत थांबायचं यालाही काही मर्यादा आहे. तर महिना 2 महिने आम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करत होतो आणि आता त्याच सगळ्या मुलांना किंवा माझ्या टीम मधली जी मुलं आहेत त्यांना एकत्र घेऊन आम्ही तो एक ऑनलाईन थिएटर वर्कशॉप नावाचा प्रकार सुरू केलाय, जेणेकरून सतत नाटकांवरती बोललं जाईल, चांगली पुस्तकं एकमेकांबद्दल आम्ही शेअर करणार आहोत, की बाबा मी आज हे वाचलं, मी ते वाचलं, अशा पद्धतीनं आम्ही काय काय ऍक्टिव्हिटीज त्याच्या मार्फत करतोय. ही पण एक चांगली, ही वेगळी संकल्पना आहे. तुम्हाला कसं सुचतंय? अजून एक मला उपक्रम याबद्दल मला बोलावंच लागेल. क्वारंटाईन थिएटर, जे तुम्ही इंस्टाग्राम पेजवर आणि फेसबुकवरही सुरू केलेलं आहे, आता फेसबुकवर सुरू केलं, तर याबद्दल थोडंसं सांगा, कारण ही खूपच चांगला हा कन्सेप्ट होता. तर तुम्हीच त्या उपक्रमाबद्दल थोडं डिटेल सांगा प्रेक्षकांना. हा, क्वारंटाईन थिएटर हा उपक्रम खरं तर सुचण्याकरता आणि तो त्याच्याकरता झालं असं होतं की अतुल पेठेंचा मला फोन आला की त्यांनी एक डॉक्युमेंटरी, एक छोटंसं नाटक त्यांनी केलं होतं एक साधारण महिना 1.5 महिन्यांपूर्वी, आणि मला ते सहज बोलता बोलता म्हणाले की अरे अभिजित, तू पण बघ काहीतरी असं जरा जमव. तोवर मला एक 7 ते 8 दिवस खरं तर मला तो शॉकच बसला होता की आता कसं होणार आहे पुढे आणि कशा पद्धतीनं आपण काय करणार आहोत, मला काही सुचत नव्हतं. आणि एक मन म्हणत होतं की बरंच झालं, आपण खूप पळत होतो, महिना, वर्ष, 2 वर्ष सतत सतत काम करत होतो आणि आता आपल्याला छानपैकी ब्रेक मिळालाय, घरची कामं करू, घरच्यांना वेळ देऊ, मुलींना वेळ देऊया, असं बरंच काय काय डोक्यात होतं. 8-15 दिवस हे सगळं करण्यात गेले आणि नंतर मात्र ते एक आपल्याला, आता नाटकवाले असल्यामुळे आपल्याला एक तो एक कंड आहे की सतत काहीतरी करत राहणं आणि नवं शोधत राहणं. होय. त्या ह्याच्यातनच त्या संकल्पनेचा जन्म झाला. आपलं जर आताच रुटीन बघितलं तुम्ही लॉकडाऊनचं, तर आपण मोबाईलवरती असतो, आपण व्हॉट्सअप चेक करतो, मग थोड्या वेळाने आपण पुन्हा फेसबुकवरती जातो, फेसबुकवरनं पुन्हा आपण जर इन्स्टाला असू तर इन्स्टाला जातो, काही लोक ट्विटरवरती वगैरे जातात. पण हा आपला पूर्ण एक दिनक्रम आता सध्याचा राहिलेला आहे ह्या लॉकडाऊनच्या काळात. तर हे असं सगळं सर्फिंग करत असताना फेसबुकवरती असंख्य उत्तम पोस्ट लिहिल्या जातात, ज्याला खरं तर खूप चांगलं साहित्यिक मूल्य आहे, पण ते दुर्दैवानं असंच फेसबुकवरती टाकलं गेल्यामुळे ते तसं दुर्लक्षित राहतं. त्याचं जर व्यवस्थित पुस्तक झालं किंवा त्याचं जर छानसं डॉक्युमेंटेशन झालं, तर त्या नोंदी फार महत्वाच्या आहेत, कारण त्या त्या काळाच्या त्या नोंदी असतात. अगदी उथळ साहित्य पण लिहिलं जातं फेसबुकवरती, सगळंच काही फार छान असतं अशातला भाग नाहीये, पण खूप असेही लेखक आहेत की जे खूप उत्तम लिहित असतात आणि फेसबुकवरती एखाद दुसरी पोस्ट टाकली जाते आणि त्या पोस्टचं जे आयुष्य आहे ते 2 ते 3 दिवसांचं असतं, तसं बघायला गेलं तर. त्याच्यानंतर विसरून जातात लोक की हा कुठलीतरी पोस्ट टाकली होती खरी. तर अशा पोस्ट काही वर्ष माझ्या सतत वाचनामध्ये होत्या आणि त्या सगळ्या पोस्ट मी शोधल्या आणि त्या लेखकांना अप्रोच झालो आणि त्याचं ड्रॅमटायझेशन आम्ही केलं क्वारंटाईन थिएटरच्या माध्यमातून. हा एक पूर्णच युनिक प्रकार होता, त्यामुळे तो खूप अप्रिशिएट झाला आणि लोकांनाही आवडला. आणि फार मोठं नव्हतं ते, एक साधारण 3 ते 4 मिनिटामध्ये ते संपत होतं, कारण थोडक्यातच त्याचा गोडवा होता. त्यामुळे खूप मजा आली ते करत असताना आणि खूप चांगले चांगले मोठमोठ्या लेखकांशी या निमित्तानं ओळखी झाल्या, खूप माहिती शेअर झाली एकमेकांबरोबर. अशा पद्धतीनं ते केलं होतं. बरं, तो सगळा उपक्रम आम्ही घरबसल्या राबवत होतो. मी माझ्या घरातून शूट करायचो, माझ्या ग्रुपमधली इतर जी मंडळी आहेत ती त्यांच्या घरून शूट करायचं आणि हे सगळं शूटिंग झाल्यानंतर ज्यावेळेला आता आम्ही रोज संध्याकाळी 5 वाजता तो एपिसोड टेलिकास्ट करायचो, 5 वाजता आम्हाला सगळ्यांना कळायचं, अच्छा हा एपिसोड असा तयार झालाय काय, कारण तोवर माहीतच नसायचं कोणाला की कोणी काय काय केलंय ते. त्यामुळे ती एक गंमत होती सगळ्यांकरताच. तसं होतं. वा सर, म्हणजे आता कोरोना दस्तावेज म्हणा किंवा हसत खेळत नाटक म्हणा, एकांकिका करणं म्हणा, क्वारंटाईन थिएटर म्हणा, म्हणजे तुमची जी रंगभूमीबद्दलची जी ओढ आहे, तर आता ही
सुरुवात कशी झाली? आता थोडा फ्लॅशबॅक मला ऐकायचा आहे. कारण म्हणजे रंगभूमीने साथ कधी घातली तुम्हाला, की तुम्ही, इफ आय एम नॉट रॉंग, तुम्ही नोकरी एका पॉइंटला सोडली पूर्णपणे आणि 100% तुम्ही रंगभूमीला वेळ द्यायचं ठरवलं, तर हे कसं घडलं? माझ्या घरात तसं माझ्या वडिलांना नाटकाची आवड होती आणि ते MSCB मध्ये नाटक करत असत. पण अर्थातच ते हौशी पातळीवरचं नाटक होतं आणि वडिलांच्या त्या ज्या तालमी व्हायच्या, त्यांचे जे प्रयोग व्हायचे, ते प्रयोग बघायला मी जायचो. पण त्यावेळेला मला फार काही आवड वगैरे नव्हती ह्या एकूणच क्षेत्राची आणि मला भीती वाटायची, की आपल्याला हे जमणार नाही. एवढ्या लोकांच्या समोर कसं काय बोलायचं आपण आणि हे फारच वेगळं आहे. आणि मी थोडासा, आपण मध्यमवर्गीय घरातनं आलेलो असतो आणि त्यामुळे थोडंसं एक न्यूनगंड आपल्यात इनबिल्टच असतो. आपण तसे फार असं खूप भीड चेपलेले आहोत आणि असं एकदम ओपन अप होऊन बोलतोय, असं काही आपला तो स्वभाव नसतो. एकूणच मध्यमवर्गीय स्वभाव घरातले असल्यामुळे आपला एक स्वभाव तयार झालेला असतो. तसाच माझाही स्वभाव होता कुठल्याही मराठी मुलासारखा, की पटकन ओपन अप होणं नाही, कोणात मिक्सअप होणं नाही. पण वडील मात्र सारखं म्हणायचे, की हे करून बघ, हे चांगलं आहे, काहीतरी वेगळा प्रकार आहे हा, तुला आवडेल. पण त्यांच्यामुळे एक झालं होतं, की मी सतत नाटकं बघायला लागलो होतो. तेवढं खूप चांगलं झालं होतं. आणि त्या याच्यातनंच ह्या सगळ्या आवडीनिवडीचा कुठेतरी जन्म व्हायला सुरुवात झाली असेल. आणि त्यांनीच मला एकदा जाऊबाई जोरात हे नाटक आलं होतं त्यावेळेला आणि तुफान गाजलं होतं ते नाटक. ते नाटक त्यांनी मला दाखवलं आणि मला ते नाटक प्रचंड आवडलं. त्याच्यातला तो जो स्लॅपस्टिकपणा आणि ते छान विनोद, निर्मितीताईंचं काम, मकरंद अनासपुरे, मंगेश देसाई आणि त्या सगळ्या मुली ज्या पद्धतीनं काम करायच्या, ते एनर्जेटिक होतं. मग मी काय केलं, दिलीप जाधव निर्माते आहेत, त्यांचं शिवाजी मंदिरच्या तिथे ऑफिस आहे. त्या ऑफिसला जाऊन त्यांना भेटलो आणि मी त्यांना म्हटलं, की आम्हाला एक असं याच्यात तुमचं जे स्क्रिप्ट आहे, तुमचं जे नाटक आहे, त्याच्यातले छोटे-छोटे तुकडे एकत्र करायचे आणि त्याचं एक छोटंसं नाटक आम्हाला करायचं. आमच्या सोसायटीमध्ये आम्ही ते करणार आहोत. तर ते हसले. ते म्हणाले, "अरे असं होत नाही, ते व्यावसायिक नाटक आहे. त्याचे कसे काय छोटे-छोटे तुकडे?" मी म्हटलं, की "नाही, तुम्ही द्या ना आम्हाला परमिशन, आम्ही करतो." आणि त्यावेळेला असं झालं होतं, की त्याची सीडी निघाली होती, जाऊबाई जोरातची. आणि मग त्यांनी मला सीडी सुचवली, त्याच्यातली काही गाणी वगैरे आम्ही घेतली आणि एक 20 मिनिटाचं छोटंसं, म्हणजे त्याला आजच्या भाषेमध्ये आपण स्किट म्हणू शकतो. असं स्किट आम्ही आमच्या सोसायटीच्या आवारामध्ये स्वतःच हातानं आम्ही स्टेज बांधलं सिमेंट मातीचं आणि त्या स्टेजवरती आम्ही ते नाटक सादर केलं. ते सादर केलं 20-25 मिनिटाचं, लोकांना फार आवडलं आणि आमच्या आजूबाजूच्या सोसायटीमधले काही लोक ते बघायला आले होते. आणि मे महिन्याचा तो काळ होता. 1 मेला आम्ही ते केलं होतं. त्या 1 मे पासून ते जवळ-जवळ 20-25 मे पर्यंत आम्हाला सुपाऱ्या मिळत गेल्या आमच्या आसपासच्या सोसायटींमधून. आणि असं करत-करत ते लोकांना आवडायला लागलं. सगळं लोकं बघायला लागले. कोण-कोण त्यांच्या सोयीनुसार आम्हाला पैसे द्यायला लागले. असं ते सगळं चालू होतं. त्याच्यामुळे ते फार इंटरेस्टिंग वाटलं मला. पण म्हटलं, की हे असंच करत राहण्यात काही अर्थ नाहीये. आणि तेव्हाच एक बातमी आली होती महाराष्ट्र टाइम्सला, की नेहरू सेंटर एक वर्कशॉप ऑर्गनाइज करतंय नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या मदतीनं. आणि ते वर्कशॉप साधारण 2-2.5 वर्ष चालणार आहे. त्यावेळेला मुंबई विद्यापीठाचा तो आपला जो डिप्लोमाचा जो अभ्यासक्रम आहे, तो सुरू झाला नव्हता. आणि हे नेहरू सेंटरच्या अभ्यासक्रमामध्ये मात्र खूप मोठमोठाली दिग्गज मंडळी शिकवणार होती. तर मी सहज म्हणून अप्लाय केलं त्याला आणि माझं सिलेक्शन त्याच्यामध्ये झालं. आणि मी नेहरू सेंटरला मग जायला लागलो आणि 2-2.5 वर्ष मात्र मला तिकडे जे काही शिकायला मिळालं, त्या 2-2.5 वर्षांमध्ये पूर्ण एक माझी नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. आणि खूप मोठमोठाली मंडळी आम्हाला तिथे शिकवण्याकरता होती. आमचं खरं तर 1.5 ते 2 वर्षाचा तो कोर्स होता. पण ते इतकं छान पद्धतीनं सगळं चाललं होतं. आम्ही पूर्ण आमची टीम 20च लोकांची बॅच होती आमची, कारण NSDच्या नॉर्म्स प्रमाणे ते सगळं चालू होतं. तर 20 लोकांच्या वर स्टुडंट नसावेत असा त्यांचा अप्रोच होता. आणि त्या 20 लोकांच्या टीममधनं आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली आणि तो जवळ-जवळ 2.5 ते पावणे 3 वर्ष तो अभ्यासक्रम त्यांचा चालू होता. पण तिकडनं मात्र माझं पूर्ण परसेप्शन बदललं. जयदेव हट्टंगडी सरांच्या खूप मग जवळून मला त्यांचा सगळी नाटकं बघता आली आणि त्यांचा खूप प्रभाव राहिला माझ्यावरती शेवटपर्यंत, की म्हणजे अगदी सर जाईपर्यंत मी त्यांची नाटकं बघत होतो. आणि सरांकडून खूप शिकायला मिळालं. आणि ती सगळीच मंडळी आणि तो असा सगळा भारावलेला काळ होता. म्हणजे असा हा सगळा फ्लॅशबॅक आहे माझा नाटकांच्या बाबतीतला. पण जयदेव सरांचा खूप मोठा काय म्हणतो त्याला आपण पगडा आहे माझ्यावरती. खूप खूप गोष्टी, म्हणजे काहीच न शिकवता त्यांनी असंख्य गोष्टी शिकवल्या.
असं झालं. म्हणजे सर तुम्हाला रंगभूमीने खेचून घेतलं इन शॉर्ट स्वतःकडे, की तुझं खरं योगदान इथे व्हायला पाहिजे, तू इथे बिलॉंग करतोस अभिजित, तू इथे ये, असं रंगभूमीने तुम्हाला सरळ आदेश दिला सर. आणि तुम्ही त्याचं एकदम चीज करून दाखवलं. त्याबद्दल परत एकदा शुभेच्छा तुम्हाला. आणि आता मी तुम्हाला हे विचारेन की तुम्ही प्रशिक्षण घेतलं अभिनयाचं, तर आजची जी पिढी आहे की मैं तो ॲक्टर बनेगा असं म्हणणारी जी एक उठसूट की मी आज ॲक्टर बनणार असं जे आहे, अशी म्हणणारी एक पिढी आहे, तर त्यांना तुम्ही काय सांगाल की कितपत प्रशिक्षण उपयोगी ठरतं किंवा गरजेचं आहे? माझं पर्सनली मत असं आहे की जसं तुम्हाला एखाद्या क्षेत्रामध्ये प्रभुत्व मिळवायचं आहे, तर आपण निश्चितच त्या गोष्टीचा अभ्यास करतो. समजा मला डॉक्टर व्हायचंय, तर मग मी मेडिकलचा पूर्ण अभ्यास करतो. मला इंजिनियर व्हायचंय, तर इंजिनिअरिंगची जी काही पुस्तकं आहेत त्या सगळ्याचा मी अभ्यास करतो. मला असं आजही प्रामाणिकपणे वाटतं की थोडे संस्कार हे आपल्याला त्या अभ्यासातनं होत असतात. ठीक आहे, बॉर्न ऍक्टर आपण असू. काही लोक म्हणतात, जसं तुम्ही म्हणालात आता की मैं तो ऍक्टर बनने ही वाला हूं, मेरे अंदर वो टॅलेंट हे आहे, मान्य आहे. पण काय गोष्टी करायला नको ऍक्टिंगच्याच क्षेत्रामध्ये किंवा नाटकाच्या क्षेत्रामध्ये किंवा एकूणच या कलेच्या क्षेत्रामध्ये, हे तर आपल्याला शिक्षण नक्कीच शिकवत असतं. हो. त्याच्यामुळे मला असं वाटतं पर्सनली की शिक्षण घ्यावं नाटकाचं. त्याच्यातलं काय घ्यायचं आणि काय टाकायचं हे सर्वस्वी व्यक्तिसापेक्ष आहे. की तुम्हाला नाही एखादी गोष्ट पटली तर तुम्ही इग्नोर करा, ते चालेल. पण ऍटलिस्ट तुम्ही नाटकाचं किंवा एकूणच ते तंत्र शिकण्याकरता तरी, शेवटी ते तंत्रच आहे. अभिनय काय किंवा दिग्दर्शन काय, ते तंत्र आहे. ते तंत्र शिकण्याकरता तुम्हाला थोडासा का होईना अभ्यासाचा तो भाग आहे. आता बरेचसे कलाकार आहेत जे शिकून आलेले नाहीयेत, म्हणजे त्यांनी कुठेही कोणत्याही कोणाकडनं ते अकॅडमिक लेवलला शिकले नाहीयेत. पण ती माणसं सुद्धा आपल्याला सातत्याने सांगत असतात की बाबा रे, पुस्तकं वाचा, खूप पुस्तकं वाचा, खूप बघा लोकांचं. मग हे काय आहे? हे शिक्षणच आहे एक प्रकारचं. तुमच्याकडे बॉर्न टॅलेंट असणारच आहे, ते प्रत्येकाकडे असतं. पण त्याला शेपअप आणि कोपअप करण्याकरता, काही गोष्टींकरता शिक्षण हे अनिवार्य आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे हा पुन्हा व्यक्तिसापेक्ष मुद्दा आहे. काही लोकांना कदाचित हा मुद्दा पटणारही नाही. पण बरेचसे असे लोक आहेत की, आणि आता तर ती काळाची गरज आहे, कारण आता इतके इन्स्टिट्यूट झालेले आहेत आणि इतकी मोठमोठ्या संस्था आहेत की ज्या नाटकाच्या बाबतीत किंवा एकूणच थिएटर फिल्म्सच्या बाबतीमध्ये सातत्यानं टेक्निक आणि टेक्निकल गोष्टींवरती बोलतात. त्यामुळे शिकलं तर काही ते वाया जाणार नाही. खूप फरक गोष्ट आहे. तर खूपच चांगला संदेश दिलाय तुम्ही आजच्या पिढीला, खरं तर, की योग्य दिशा मिळणं, जे तुम्हाला नॉलेज तुम्ही ग्रास्प केलं आहे नॅचरली, त्याला एक योग्य दिशा मिळणं गरजेचं आहे. तर हा नक्कीच लक्षात घ्यायला पाहिजे आजच्या पिढीने ही गोष्ट. आणि आता पुढचं मला तुम्हाला असं विचारायचं की आता नाटक झालं, एकांकिका झालं, आणि आता डायरेक्ट सिनेमा, आणि तो पण कोणतं, माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे चित्रपटात तुम्ही काम केलं. आणि हा करताना म्हणजे सुखद धक्का होता आमच्यासाठी की लेनानंतर म्हणजे लेखक एक नाट्यछटा अनेक या स्पर्धेत प्राइज मिळवलेले दिग्दर्शक, आणि आता आपण थिएटरमध्ये त्यांना बघतोय अचानक की अरे हे तर अभिजित झुंजारराव आहेत. तर हे खूप सुखद धक्का होता आमच्यासाठी. तर हा एक अनुभव कसा होता, म्हणजे कॅमेरा फेस करण्याचा हा एक अनुभव कसा होता, किंवा इतर सगळ्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करताना हा कसा अनुभव होता एकंदरीत? एक तर नवाजुद्दीन सिद्दीकींबरोबर काम करायला मिळत होतं, त्यामुळे भारीच, कारण नाटकवाला माणूस आहे तो पण. आणि आताच्या काळातला आपल्या सगळ्यांचाच आवडता अभिनेता आहे नाटकवाल्यांचा. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करायचा हा एक उत्तम अनुभव होता. आणि या सगळ्याला जे कारण होतं ते म्हणजे आमचे दिग्दर्शक अभिजित पानसे. अभिजित पानसेंबरोबर माझी ही दुसरी फिल्म होती. रेगे मध्ये मी त्यांच्याबरोबर काम केलं होतं, आणि त्याच्यानंतर ठाकरेमध्ये मी काम केलं. आणि मध्ये एक सिनेमा आम्ही एकत्र केला होता, अभिजित सरांनीच तो डिरेक्ट केला होता, उळागड्डी नावाचा. दुर्दैवानं तो अजून रिलीज झाला नाहीये, पण तो एक उत्तम सिनेमा आहे आणि तो वेगळा सिनेमा आहे खरं तर. उलागड्डी एकांकिका मी बघितली सवाई स्पर्धेमध्ये, तर त्याचा आणि याचा काय संबंध आहे का? हो 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 हो. उळागड्डी एकांकिका जी आहे त्याचाच आधार घेऊन पूर्ण मोठा सिनेमा बनवला. आणि उळागड्डीमध्ये जसं तो काहीतरी परभाषिक असतो, म्हणजे
हो 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 कन्नड का काहीतरी हो असं ती व्यक्ती आहे. हो हो अशा पद्धतीचं साऊथचीच लँग्वेज, साऊथची एक्झॅक्ट लँग्वेज आहे. कुठली मला आठवत नाही, मलाही नाही आठवत साऊथची ती. लँग्वेज हां. होती. हो. तर इकडे सिनेमा करत असताना फ्रेंच माणूस आहे एक आणि साऊथ मधली एक मुलगी आहे आणि दुर्दैवानं ते अशा ह्या ट्रिकी सिच्युएशनमध्ये अडकलेले आहे. अशा पद्धतीनं ती होय, सिनेमाची होय. गोष्ट पुढे जाते. तर त्यावेळेला मी त्यांना असोसिएट म्हणून काम करत होतो पानसे सरांना. तर माझा त्यांच्याबरोबर छानसा रॅपो झाला होता आणि त्यामुळे मला तो सिनेमा करायला मिळाला होता आणि पानसे सरांबरोबर किंवा समीर पाटील सरांबरोबर सिनेमा करत असताना खूप मजा येते. कारण हं, खूप हं. शांत राहून काम करणारी माणसं आहेत ही आणि इतकं कम्फर्टेबल करतात ॲक्टरला आणि आपल्याकडनं कधी ते काम काढून घेतात हे कळतच नाही. ह्या खरं तर एक दिग्दर्शक म्हणून मला पण ती प्रोसेस शिकण्याकरता कारण मी आत्तापर्यंत फक्त नाटकामध्ये रमलेलो होतो. सिनेमांमध्ये माझं हं. तसं काही काम झालेलं नव्हतं. पण ते सगळं मला जवळून बघता आलं हं, पानसेकडे. हं. त्याच्यामुळे तो खूप मोठा एक माझ्याकरता तरी टर्निंग पॉइंट होता, की खूप गोष्टी मला म्हणजे फक्त आपण स्क्रीनवर दिसतोय म्हणून नाही, पण एकूणच आपल्या भोवताली शूटिंगच्या त्या वातावरणामध्ये काय-काय गोष्टी चालल्यात, कशा पद्धतीनं नवाजुद्दीन काम करतायत, कशा पद्धतीने अँगल लावला जातोय, कशा पद्धतीनं काम केलं जातंय. ह्या सगळ्या गोष्टी मला खूप जवळून बघता आल्या होत्या. त्याच्यामुळे थँक्स टू अभिजित पानसे सर. आणि सर नवाजुद्दीन सिद्दीकींबरोबर पहिली भेट कशी झाली तुमची? म्हणजे लक्षात असेल तर काही असा किस्सा असेल तर ऐकायला आवडेल आम्हाला. मला पण सांगायला आवडेल, की नवाजुद्दीन सिद्दीकी हा खूपच डाउन टू अर्थ माणूस आहे. म्हणजे एक वाह! स्टारडम किंवा असं मी काहीतरी आहे आता आणि सगळे लोक मला आता ओळखतायत वगैरे, असा त्या माणसाचा आविर्भाव अजिबात नाही. अगदी पाय जमिनीवर असलेला माणूस आहे आणि त्यांना ज्यावेळेला कळलं, की आम्ही एकत्र असे बसलो होतो. पहिलाच सीन आमचा शूट झाला होता. जे सिनेमाची सुरुवात दिसते, की एक व्यक्ती आलेली आहे. तो भैय्या आहे तो माणूस. म्हणजे तो आमचाच पहिला सीन, की तो मला सांगतो, की हं, हं, हं. आहे आणि काही लोकांनी मला त्रास दिलाय आणि ते माझ्या घरावरती हक्क सांगतायत आणि ते दुर्दैवानं ते हो. शिवसैनिक आहेत, असं त्याचं मत असतं. तर त्यावेळेला मला ओके. साहेब सांगतात, की "काय रे, काय झालंय? ते बघ जरा." तोच आमचा पहिला सीन शूट होत होता. तर सेट वगैरे सगळा लागला होता. लाइटिंगचं सगळं सामान काम चालू होतं आणि तिथे आम्ही एका हं. बाजूला असे बसलो होतो आणि आशिष पातोडे होता. आशिष पातोडे अ, नवाजुद्दीन सिद्दीकींना मराठी लँग्वेजमध्ये मदत करण्याकरता म्हणून नेमला गेलेला होता आणि आशिषनी त्या सिनेमामध्ये एक भूमिका पण केली होती. तर आशिषनी ओळख करून दिली, की हा अभिजित आणि हा पण नाटक वगैरे करतो आणि खूप चांगल्या पद्धतीने यांच्या ॲक्टिव्हिटीज चालू असतात, थिएटर ॲक्टिव्हिटीज. तर थिएटर हा शब्द उच्चारल्यानंतर त्या माणसाचा जो एक चार्ज त्यांना आला होता नवाजुद्दीन सिद्दीकींना, तो बघण्यासारखा होता. म्हणजे आजही त्या माणसाला थिएटरबद्दल फारच आत्मीयता आहे. हे त्या एका छोट्या जेस्चरमधनं दिसलं होतं आणि खूप मजा आली त्यांच्याबरोबर काम करताना. आणि मराठी नाटकवाल्यांबद्दल किंवा मराठी कलाकारांबद्दल त्यांना सुद्धा प्रचंड आदर आहे नवाजुद्दीन सिद्दीकींना. त्यामुळे वाह! खूप मस्त माणूस आहे तो आणि डाउन टू अर्थ माणूस आहे आणि कामामध्ये खूपच प्रामाणिक. त्याच्या कामामध्ये तो प्रचंड प्रामाणिक माणूस आहे. मस्त. आता पुढचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर खरं तर मला माहिती आहे, पण तरी सिनेमा की नाटक? काय करताना जास्त मजा येते? नाटक, नाटक. खरंच एवढ्या वर्षांची बांधिलकी आहे, की नाटक म्हणजे तो कट्टर हाडाचाच होऊन जातो. नाटकवाला एक नाटकवालाच राहतो शेवटपर्यंत, बरोबर. असं म्हटलं पाहिजे. सर आता तुमचा पुढे काही सिनेमा आम्हाला बघायला मिळणार आहे किंवा नाटक? आणि दुसरं म्हणजे घटोत्कच लॉकडाऊन नंतर शोज लागतील ना परत, म्हणजे येणार आहे का प्रेक्षकांच्या हो, भेटीला? हो. नक्कीच, नक्कीच. घटोत्कचचे पुन्हा प्रयोग करायचे. 27 प्रयोग त्याचे झालेत आणि 50 हं. पर्यंत करायचे असा आमचा पूर्ण तयारी पण होती तशा पद्धतीनं. पण दुर्दैवानं हे सगळं झालं आणि ते थांबलं. पण निश्चितच त्याचे पुन्हा प्रयोग आम्ही करूच आणि सध्या तरी आता बहुतेक तरी मला असं वाटतंय, की एक थी बेगम या वेब सीरीजचा सेकंड पार्ट येईल, जी आत्ताच आम्ही केली होती. सचिन दरेकरांनी ती डायरेक्ट केली होती. तिच्या सेकंड ओके. पार्टवरती काम चालू आहे. तर मे बी हं. पहिलं प्रोजेक्ट तरी सध्या तेच असेल असं मला वाटतं आणि माझी सीरियल एक चालू आहे सोनी मराठीवरती. त्या सीरियलचं शूट आता 15-20 तारखेपासून असं म्हणतायत, की शूटिंग पुन्हा सुरू होईल. तर ते ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा ओके. जरा सुरू व्हायला हव्यात असं हं. वाटतंय. ओके. सर तुम्हाला तुमच्या पुढच्या सगळ्या उपक्रमांसाठी रंगभूमी .com कडून शुभेच्छा.
रंगभूमी.com कडून शुभेच्छा तर आहेतच, आणि येणाऱ्या उपक्रमांबद्दल आम्हाला सांगत राहा, सो दॅट आम्ही त्या बातम्या रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकू. आणि जसं की तुम्ही म्हणालात की नवाजुद्दीन सिद्दीकी एकदम डाऊन टू अर्थ आहे, तसं मी सगळ्यांना हे सांगणार की अभिजित झुंजारराव एकदम डाऊन टू अर्थ आहेत. आणि हे कसं झालं म्हणजे तुम्ही आता मला तुम्ही मिळवलेले एवढे प्राइजेस असतील, तुम्ही मिळवले एवढ्या कॉम्पिटिशनमध्ये एवढं पार्टिसिपेट केलं असेल, एवढं यश म्हणजे तुम्ही आता मिळवलं आहेत आयुष्यामध्ये, पण मला बोलताना कुठेही त्याचा गर्व किंवा जाणवत नाही आहे. तर हे कसं काय? मी मगाशी म्हटलं नाही का तुम्हाला की मध्यमवर्गीय घरातनं आलेलो आहोत आपण. सगळ्या शून्यातून सगळं सुरू झालेलं असतं आपलं. त्याच्यामुळे ते आपल्याला फार कधी मॅटर करत नाही की आपण काय मिळवलंय आणि काय अजून आपल्याला हवंय वगैरे असं. तर ते कुठेतरी त्याचे रूट्स जे आहेत आपले ते अजूनही मातीत घट्ट रोवलेले असल्यामुळे कदाचित की फार मला असं त्याचं आता कौतुक नाही वाटत. ठीक आहे, आपल्याला एखादं बक्षीस मिळालं, आपल्याला ॲप्रिसिएशन मिळालं, आपल्याला 4 लोकांनी आपलं नाव घेतलं, वाहवा केली, ठीक आहे. तर तेवढ्या वेळेपुरतं ठीक आहे. ती रात्र गेली, नवीन दिवस उजाडला की पुन्हा आपल्याला नव्यानं फाईट करायची आहे. त्याच्यामुळे तसं तो एक हे असेल. पण त्याचे सगळे हे जे आहेत ते घरच्यांना माझ्या जातं सगळं श्रेय, आई-वडिलांना, की अजूनही बाबा रे जसा आहेस तसाच राहा. फार काही आपल्याला त्याचं कौतुक करत बसायचं नाही. उद्या नवीन खेळ सुरू करायचा. अशामुळे ते सगळं झालं असावं. वा सर, तुम्हाला खूप शुभेच्छा. तुमच्या नाटकांचे दौरे आता देशभर नाही तर जगभर होत अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि रंगभूमी.comच्या प्रत्येक उपक्रमात तुम्ही सहभागी होतात त्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही खूप आभारी आहोत तुमचे. थँक्यू सो मच सर. थँक्यू गायत्रीजी, थँक्यू सो मच. तर मंडळी, हे होते अभिजित झुंजारराव आणि त्यांचा नाटक एकांकिका ते सिनेमा हा प्रवास. आणि अभिजित सर आपल्या भेटीला पुन्हा पुन्हा येत राहणार आहेत त्यांच्या उपक्रमांसोबत, अभिनय कल्याण संस्थेसोबत. तर त्यांच्याशी आपण गप्पा मारूच, पण अजूनही रंगकर्मी आपल्या भेटीला येत्या काही दिवसात येणार आहेत, त्यांच्याशीही आपण गप्पा मारणार आहोत. त्यामुळे कुठेही जाऊ नका, आपण भेटू पुन्हा लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.